आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। नमस्कार, मी समीक्षा कांबळे। चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या ताज्या घडामोडी। ग्रामविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील शिवसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे व महिला प्रमुख पुष्पाताई पोबडे तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत माननीय उदयसिंग गायकवाड तहसीलदार यांना आणि ग्रामविकास अधिकारी विटा खानापूर यांना ग्रामसेवक व तलाठी यांची तात्काळ बदली करावी, कारण कार्यकाल संपल्यानंतरही आजतागायत त्यांची बदली झाली नाही, म्हणून शिवसेना झाली आक्रमक। दिलेल्या निवेदनावरती तात्काळ कार्यवाही न झाल्यास शिवसेना उतरणार रस्त्यावर। स्टार वन न्यूज वर्तमान। आज विटा तहसील कार्यालयामध्ये विटा तहसीलदार यांना शिवसेनेच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात आलेलं आहे। ते निवेदन म्हणजे आपल्या तालुक्यातील जे तलाटे आहेत त्या तलाट्यांचा कार्यकाळ ज्या ठिकाणी आहे, असे बरेच तलाटे आहेत की त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे। म्हणजे जर त्यांचे 3 वर्ष कार्यकाळ असेल तर तो कार्यकाळ त्या तलाट्यांचा पूर्ण होऊन देखील ते तलाटे गेले 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 7 वर्ष झाले त्याच ठिकाणी काम करते। दुसरा विषय असा की ते तलाठी त्या ठिकाणी निवासी नसतात, त्यामुळे ज्या गावातले जे तलाठी आहेत त्या गावातले जे नागरिक आहेत त्यांची कामं वेळेवरती होत नाहीत, सतत त्यांना पळावं लागतंय। हे अधिकारी जागेवर नसतात किंवा त्या ठिकाणी निवासी नसतात। तर आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे, ज्या तलाट्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे त्या तलाट्यांची तातडीनं बदली करण्यात यावी आणि जे नवीन तलाठी भरती होतील तालुक्यामध्ये त्या तलाट्यांना त्या सक्त सूचना द्यावी की ते तलाठी त्या ठिकाणी निवासी राहिले पाहिजेत। अशा ही मागणी शिवसेनेची आहे आणि माननीय तहसीलदार यांना आम्ही आज पत्र दिलेलं आहे। 15 दिवसात जर ज्या आमच्या मागण्या आहेत ह्या जर मान्य झाल्या नाहीत तर तहसील कार्यालयाच्या बाहेर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करू, एवढंच आपल्याला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय जिजाऊ, जय शिवराय। आज शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं जे की तलाट्यांच्या संदर्भात आहे। आपण आज बघतो तलाट्यांचा एका ठिकाणचा कार्यकाल हा 3 वर्षाचा आहे सामान्यपणे, आणि नियमानुसार तलाट्यांनी त्या सज्जावर निवासी राहायचं आहे, परंतु असं कुठेही होताना दिसत नाही। ज्या तलाट्यांचा कार्यकाल 3 वर्षाचा असून सुद्धा त्यांचा कार्यकाल संपून गेलेला आहे तरी सुद्धा बऱ्याच कालावधीसाठी 3-3, 4-4 वर्षासाठी अधिक भार त्यांच्याकडे दिला गेलेला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या तलाट्यांना तिथे जास्त कार्यकाल दिला जातो त्या तलाट्यांच्या तिथे जास्त ओळखी होतात आणि साहजिकच त्या ओळखीचा फायदा सामान्य जनतेला न होता त्याचा उलट गैरप्रकार होतो, कारण ज्या ठिकाणी यांच्या ओळखी होतात त्या ठिकाणी वशिलेबाजी, हप्तेबाजी यासारख्या गोष्टी घडतात आणि त्यामुळे सामान्य जनतेला वेठीस धरलं जातं, त्यांची कामं होत नाहीत, कामाची टाळाटाळ केली जाते, आरेरावी केली जाते। आणि याच कारणासाठी आम्ही आज तलाट्यांसंदर्भात तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की बाबांनो, अशा तलाठी ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे अशा तलाट्यांच्या त्वरित बदल्या कराव्यात आणि अशा जे तलाठी येतील किंवा जे आहेत कार्यकालात त्यांनी सुद्धा सज्जावर तिथं राहण्याची त्यांची व्यवस्था व्हावी, त्यांनी तिथं राहिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे काम आहे ते तिथं व्यवस्थित पार पाडलं जाईल। एवढंच मला सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।